लय मोठी मशीन आहे. त्याच्या ड्रायव्हर लय हुशार आहे. आता बघा तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो. तर मित्रांनो, आज तुम्हाला सांगतो आपला गहू करायचा आहे. तर गव्हासाठी आपण बोलवले मिशन. पहिल्यांदा आली 16 फुटाची मशीन. ती काय आपल्या घरामध्ये त्या बागत बसत ना. आता एकदम 12-13 फुटाची मशीन आहे बोलवले इथं. तुम्हाला दाखवतो मशीन गहू कशी करते. की शेतकरी वर्ग आपला आहे त्यांना सगळ्यांना माहितच आहे गहू मशीन कशी करते काय. पण जे शहर सिटीमध्ये जे आहे ना, आपलं कोण ऑडियन्स आहे त्यांना माहीत नसतं की गहू कसं करते काय. तर मशीनद्वारे कसं गहू करते ते तुम्हाला दाखवतो. मशीन आले आता. तर मित्रांनो, आता आपल्या शेतात मशीन उतरायला लागली आहे बघा. लय मोठी मशीन आहे. आणि ह्याचं मागलं टायरावर सगळं ॲडजस्टमेंट असते बरं का. मागच्या टायरावर सगळं ह्याचं ॲडजस्टमेंट राहते. ट्रॅक्टर चालू झाला. डायरेक्ट यानं मधनच गाठली. आता खालच्या कडला गेलाय. गहू तर पूर्ण वाळलाय. ते असं करते बघा. त्याच्या ड्रायव्हर लय हुशार आहे. बोसकाटाचं मागून पडते. अशा प्रकारे धुवतला. तर मित्रांनो, आता गहू करून झाला. मशीन पण गेली. आता खाली झाडाखाली येऊन बसलोय. ऊन पण भरपूर पडले. तर तुम्हाला सांगतो का त्या मशिनीनं आपदा केली. बाप रे बाप. आता तुम्हाला सांगतो झाडाखाली येऊन बसलोय. पण ह्या तुम्हाला सांगतो इकडे ज्वारी आहे आपली. ह्या ज्वारीवर पाखरं जितकं बसतील ना, भयंकर पाखरं बसतील. ह्या कोपऱ्यातनं पाखरं हा नसतं त्या कोपऱ्यात जाऊन बसते. त्या कोपऱ्यातनं हा नसतं ह्या कोपऱ्यात बसते. म्हणून इकडं खाली पाखरा लावलोय. तुम्हाला तर ज्वारी दाखवतो त्याने किती पाखराशाने खाल्ली आहे. हे बघा मित्रांनो, ह्या झाडाखाली मी बसलो होतो आणि ह्या अशी ज्वारी आहे इकडं बघा. ह्या ज्वारीवर पाखरं बसलेली. खाली एक प्लॉट आहे. हे बघा, हे खालचा प्लॉट आहे. काय तुम्हाला सांगतो, जे पाखर ताप जी देते ते, तर ह्या एवढं उन्हाचं लय जास्त करून बसत नाही. ते सकाळी आणि संध्याकाळी इकडे झाड आहे अशी सावलीसाठी. आणि ही गहू केलेला पेटवले. आता ही गाजर आहे इथे असे.
तर मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलंच ह्या गाजराविषयी. तर मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की गाजरांचा जे लहान लहान असताना गाजरांचे पालं मोठं होते त्यावेळेस आपण कापून घालायचं चालू केलं होतं. पण ही भविष्यात चूक आता इथनं पुढं आम्ही करत नाही. कारण कापून घातल्याच्यामुळं की जी गाजरं कापली नाहीत ती गाजरं पूर्ण मोठी झालीत आणि ही गाजरं कापलीत तेवढी गाजरं एकदम बारकी बारकी राहिलीत. तुम्हाला दाखवत सुद्धा एकानं काढून गाजरातनं. आता बघा, तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवतो. हो का, ही अशी गाजरं झाली. कारण का हे कापल्यामुळं ह्याला बरीच माणसं म्हणली की ह्याचं बी तयार होते. पाला कापला का परत पाला फुटून आला का ह्याला बी तयार होतं आणि गाजर खाली मोठं होत नाही. तर आता ती पलीकडच्या साईडला बघा गाजर दाखवते. हे बघा, ही सकाळी गाजर काढली ती आपल्या जनावरांना खायला. ही बघा, पाला खराब झाला तर चालतोय, पण राव ही गाजर एकदम मोठी गाजर आहे. निघत नाहीत. बघा किती मोठा बोडका आहे का. तर हो का, इकडं अशी एक दोरी बांधली आहे. वरच्या नारळाच्या झाडापासून दोरी ओढली ना, इकडे हे लिंबाच्या झाडा हे एक ठापा हलतोय. पाखरं इकडे बसली का ह्या झाडावर, तिकडून दोरी हलवली का पाखरं उठते. हे बघा, हे अशी या लिंबाला दोरी बांधली आणि इकडं असं नारळाच्या झाडापर्यंत नेलंय. बघा, अशी दोरी बांधली पूर्ण, असं घरापर्यंत दोरी आहे. हे बघा मित्रांनो, हे असं पूर्ण कणीस मोकळं केलंय आणि ज्याला दाना भरलेला आहे हे असं दिसते. हे बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा काय काय मोकळं केलंय बघा. काय काय मोकळे केलेत, काय काय कणसाला आहे. आणि गहू सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी झाला, खूप छान झाला. तर ह्या बाजूला आपली ही डाळिंबाची बाग असे एकदम मस्तपैकी वातावरण आहे, प्रसन्नमय वातावरण आहे. आणि ही लिंबाचं झाड असं. इकडे ड्रिपच्या नळ्या वगैरे अडकवल्या. ज्वारीच्या रानात डाळिंबाची बाग होती आपली पहिली. पाखर कशी ओरडतील बघा, हो येऊन बसली. अशी गेली पाखर. तर चला मित्रांनो, बाय बाय. बाकीचे व्हिडिओ बघत राहा.